मित्र खासदार फोडाफोडीच्या प्रकरणामध्ये सर्वाधिक स्पॉटलाइट मध्ये आले आहेत ते धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. ते फुटले असल्याची चर्चा झाली, पण आपण अजूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहोत. आपण अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मतदारांना भेटून कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे. आणि यामुळं ऑपरेशन टायगरची हवा जातानाही दिसू लागलेली आहे. एकीकडं एकनाथ शिंदे गट धास्तावलेला आहे, दुसरीकडं उद्धव ठाकरे शिवसेना सुखावलेली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी आपल्याकडे तर हवं म्हणून दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते ओमराजे निंबाळकर यांना भेटले आणि ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिला. कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी ओमराजे यांच्या पुण्यातल्या घरी जाऊन भेट घेतलेली होती. यावेळी या नेत्यामध्ये जवळपास 1 तासभर चर्चा झाली. त्याच वेळी उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात फोनवरूनही बोलणं झाल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी ओमराजे यांची भूमिका जाणून घेतली. विशेष म्हणजे आपण अजूनही उद्धव ठाकरे शिवसेनेतच आहोत असं सांगून आपणच मला मोठं केलेलं आहे. मी जो काही आज खासदार आहे तो पक्षामुळं आणि तुमच्यामुळंच आहे. त्यामुळं मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचंही ओमराजे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलेलं आहे अशी माहिती मिळते. सोमवारी मातोश्रीवर येतो असं सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी सांगितल्याची मोठी चर्चा आहे. पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटातून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळं ऑपरेशन टायगर फेल होण्याच्या मार्गावर निघाल्यामुळं एकनाथ शिंदे यांनीही हा विषय मोठ्या प्रतिष्ठेचा बनविला आहे. ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाण्याचा निर्णय रद्द करून पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये राहू शकतात असा एक जवळपास अंदाजच या नेत्यांना आता आलेला आहे. त्यामुळं हे ऑपरेशन टायगर पूर्णत्वाला नेण्यासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर आता एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर आज रात्रीपर्यंत कार्यकर्ते त्याचबरोबर मतदाराशी चर्चा करणार आहेत. पण त्याआधीच एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना तातडीनं धाराशिव इथं जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मग काय ही सूचना मिळताच तानाजी सावंत या मोहिमेवर निघाले. धाराशिवला जाऊन ओमराजे निंबाळकर यांच्या सोबतच राहण्याच्या सूचना एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांना दिलेल्या आहेत. त्यामुळं ओमराजे निंबाळकर यांच्या प्रत्येक हालचालीवर गाठीभेटीवर तानाजी सावंत आता नजर ठेवून राहणार आहेत. ओमराजे निंबाळकर मातोश्रीच्या वाटेवर असतानाच त्यांची ही वाट कशी रोखता येईल यासाठी शिंदे गटाचा आता जोराचा प्रयत्न सुरू झाला आहे. तानाजी सावंत यांना धाराशिवला पाठवून एक प्रकारे त्यांच्या मार्फत ओमराजेंना नजर कैदेत ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे. या सगळ्या घडामोडीवरून एकनाथ शिंदे किती धास्तावलेले आहेत याचा सहज अंदाज येऊन जातो. ओमराजेवर खूप हे ऑपरेशन टायगरचं यश अवलंबून आहे आणि ओमराजे मात्र आता मातोश्रीच्या दिशेने निघालेले आहेत. मित्र, अशा प्रसंगी ओमराजेंना नजर कैदेत ठेवणं किंवा त्यांच्या सोबत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी असं एखाद्या नेत्याला पुन्हा पाठवणं, या सगळ्या शिंदे गटाच्या राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि नेहमीप्रमाणे जाता जाता आपले चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.